न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने लोयला दिव्यवाणी नॉर्थन ब्रँच श्रीरामपूर येथे मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न झालाय। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोयला दिव्यवाणी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर अनिल चक्रनारायण, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, श्रीरामपूर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर शैलेश अमोलिक, पास्टर अण्णा अमोलिक, पास्टर सतीश अल्लाट, पास्टर योगेश ठोकळ, पास्टर अनिल गायकवाड यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि सामाजिक कार्य करणाऱ्या 10 मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद यांचं कर्तव्य आहे आणि ही संस्था मागील 2-3 दशकांपासून समाजामध्ये सामाजिक कार्य करत आहे। एमएमसीडीचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल भोसले साहेब आणि संघटनेचे आपल्या आयडियाचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून मागील अनेक वर्षांपासून समाजामध्ये जे अगदी कळवळीने काम करणारे हिरे आहेत, तो सर्व समाजामध्ये जाती पंथातील अशा मान्यवरांचा सत्कार ही संघटना अनेक वर्षापासून करत आहे। आजही तो दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व मान्यवरांचं अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आज एक गुप्त शर्करा योग आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी। आपल्याकडे फादर बसलेले आणि चक्रनारायण दिव्यवाणीचे डायरेक्टर आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून पाहिल्यानंतर ऊर्जा येते, अनेकदा ते आम्हाला मार्गदर्शन करतात। त्यांचा आज वाढदिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी ज्याने स्वराज्य दिलं आणि एक महामानव होता, त्याने त्या स्वराज्याला न्याय मिळवून दिला। एकाने किल्ले जिंकले तर दुसऱ्याने माणसाची मने जिंकली, एकाने तलवार चालवली तर दुसऱ्याने लेखणी, परंतु दोघांचाही उद्देश एकच होता आणि तो म्हणजे न्याय मिळवून दिला। ज्या हातात कधी तलवार होती त्याच भूमीत नंतर लेखनिक क्रांती घडली। शिवरायांनी स्वराज्य दिलं, बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार दिला, शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर भगवा फडकवला, बाबासाहेबांनी संविधानातून प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान भडकावला। एका शत्रूच्या छावणीत घुसून एकाने एक शत्रूच्या छावणीत घुसून लढाई केली तर दुसऱ्याने समाजाच्या मुळात जाऊन अन्यायाला हरवलं। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने आजचा पुरस्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचे मी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने स्वागत करतो। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले असून त्यामध्ये वर्तमानपत्र 75 वर्षात देखील दररोज वाटणारे विजय बनसोड, शेती, सामाजिक सहकारी क्षेत्रात काम करणारे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे गोवर्धनचे चेअरमन सचिन मंगल जगताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकाचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, फोटोग्राफी आणि पत्रकारितेचे अमोल कदम, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सामाजिक न्याय विभागाचे निलेश भालेराव, शिक्षण क्षेत्रात काम करणारे रवींद्र लोंढे, आरोग्य सेवेत काम करणारे राजू साळवे, पत्रकारिता आणि न्यूज सुपरवनचे व्यवस्थापकीय संपादक असणारे प्रमोद वाघमारे, सायकलिंग स्पर्धेत सहभागी होणारे संजय विसे इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
भारतासाठी आम्हा सर्वांसाठी जगण्यासाठी संविधान निर्माण केलं. त्याबद्दल खरोखरच आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे. या संविधानामध्ये बंधुता, समता, स्वातंत्र्य या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि मला नक्कीच माहिती आहे की बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर बाबासाहेबांनी ख्रिस्ती धर्माचा चांगला अभ्यास केला आणि ख्रिस्ती धर्माच्या एकूणच धर्मग्रंथ वाहतुकीवरून त्यांना वाटतं की बौद्ध धर्म स्वीकारावा. परंतु हा अभ्यास करत असताना बाबासाहेबांच्या नजरेतून बायबल गेलं नसेल तर नवलच. बायबलमध्ये शिकवण आहे. परमेश्वराने सर्व माणसांना स्वतः निर्माण केलेला आहे. त्यांना नर आणि नारी असं निर्माण केलेलं आहे. म्हणजे सर्व समान आहे. म्हणून समानता जी आहे, बंधुता जी आहे, ती एका परमेश्वराकडून आणि एकाच देवाकडून आलेली आहे. आणि आपल्या संविधानामध्ये ही तत्व फार मोठी आहे. आज या तत्वांची खरोखर अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून आज आम्ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि नुसतंच कौतुक करून किंवा आजचा जो सत्कार समारंभ आहे तो अर्थातच उचित आहे. परंतु नुसतं एवढ्यावरच न थांबता शिकवण आम्हाला दिलेली आहे. किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे जरी बघितलं किंवा त्यांच्या पिढ्यांकडे जरी बघितलं तरी आम्हाला हेवा वाटायला पाहिजे की आमच्या समाजातली व्यक्ती एवढ्या उंचीला का जाऊ शकत नाही. फक्त एकच जाऊ शकतो. म्हणून असे अनेक बाबासाहेब तयार आहेत आपल्या देशात. तरच आपला देश व्यवस्थित होईल. आज आम्ही देशासाठी विशेष करून आमच्या देशातील प्रशासनासाठी प्रार्थना करूया. प्रथमतः आपल्या सर्वांना आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर आणि आजची 17 मूर्ती देखील आहे. त्यांचा जन्मदिवस आहे. फादर यांच्याकडे उपस्थित सर्व मान्यवर. खऱ्या अर्थानं आजपर्यंतची जर वाटचाल बघितली, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद यांचं जर कार्य बघितलं, आपल्यास ठाऊक आहे काही वर्षापूर्वी ही परिषद कुठेतरी सीमित होती आणि तिचं कार्य देखील सीमित होतं. या ठिकाणी मला असं वाटतं अनेक भोसले या ठिकाणी उपस्थित नाही आजच्या कार्यक्रमाला. परंतु मी अनेक रावांची माझी दोस्ती आणि दीपक भाऊची आणि माझी दोस्ती, बापूची आणि माझी दोस्ती, याचं कारण या परिषदेच्या अगोदरपासूनची आमची मैत्री. ज्या वेळेला अनिल भाऊ श्रीरामपूरला पत्रकार होते तेव्हापासूनची आमची मैत्री होती. यामध्ये जे कार्य या परिषदेच्या माध्यमातून होत आहे, खऱ्या अर्थानं अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये हे जे काम आणि या कामाला गतिमान करण्याचं काम जर केलं असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौतुक होतं ते दीपक बाबू होतं. कारण त्या व्यक्तीने अतिशय तळमळीने कुठलं कोणाची आणि अडचण असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, ते कार्य त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, उपस्थित सर्व पदाधिकारी आहेत, प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण लीड करणारा जर चांगला असेल तर निश्चित त्याच्या मागे असलेले सगळे कार्यकर्त्यांची कळी हे कार्य करत असते. म्हणून त्यांचं विशेष आजच्या या जयंतीच्या निमित्तानं कौतुक झालं पाहिजे. मी फारसा वेळ घेणार नाही. मी थोडक्यामध्ये माझ्याबद्दलची माझा परिचय बऱ्यापैकी आपण सर्व या ठिकाणी मला ओळखत असाल. मी थोडक्यामध्ये माझा परिचय देतो की मी देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये म्हणजे 2016ला निवडणूक झाली. 2016 ते 2021 या कार्यकाळामध्ये मी तिथं नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होतो. आणि गेलीच नुकत्याच 4 महिन्यापूर्वी झालेली जी नगर परिषदेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये देखील मी
मला पक्षाने माझ्यावरती गटनेतेपद, पक्षप्रतोदपद आणि बऱ्यापैकी दीपक बापूला माहिती, राजू भाऊना माहिती, या सर्वांना माहिती की माझ्यावरती देवारी प्रवास शहरामध्ये काय कोणती जबाबदारी दिलेली आहे किंवा असते. यातून मला फक्त आपल्या सर्वांना सांगायचं या ठिकाणी, ज्या वेळेला मला सत्कार करताना आपण जे पत्रक दिलं, या पत्रकामध्येच बरंच काही घडलेलं आहे. हे पत्रकामधले मी वाक्य किंवा अक्षर जर मोजले तर 25च्या पुढे अक्षर नाही, पण यामध्ये सर्व काही घडले. यामध्ये जे पहिलं म्हणजे स्वराज्याचं संविधान याविषयी जर आपण या विचार केला तर यामध्ये सर्व समावेशक घडलेली आहे, समावेशक असलेलं हे पत्रक आहे, हे प्रसिद्धी पत्रक आहे. यामध्ये सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत. आज यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही जी या ठिकाणी सर्वाधिक जी सत्कार मूर्ती आहे, यांच्या कार्याची दखल घेऊन यांनी केलेल्या विविध क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इतरही आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा इतरही सर्व क्षेत्रामध्ये जी कामं या मान्यवरांच्या माध्यमातून झाले, त्यांना कुठंतरी त्यांच्या कामाला कौतुकाची थाप मिळायला गरजेचं आहे. त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद श्रीरामपूरच्या वतीने, विशेष करून दीपक बापूच्या टीमच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांना निमंत्रित केलं. यांचा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांच्या या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण गौरवलं. त्याबद्दल मी आपले विशेष या ठिकाणी आभार मानतो. 135व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचबरोबर आपल्या सर्वांचे धर्मगुरू त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि त्या निमित्ताने हे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती विकास परिषद या संघटनेने त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय श्री दीपक कदम साहेब व सर्व आयोजक संयोजकांच्या वतीने आज या ठिकाणी आम्हा सर्वांना मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं, पुरस्कारित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे हा जबाबदारीचा पुरस्कार आहे. शांततेचा दूत आपला प्रभू येशू, तसेच आज त्यांची जयंती आहे असे महामानव परमपूज्य बोधिसत्व आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करून आज या ठिकाणी आमचे मित्र ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपकराव कदम, त्यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थानं आदरणीय फादर चक्रनारायणजी यांना जे आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. म्हणजे देवाचं दूत जे एंजल्स म्हणजे आपले गॉड गिफ्ट मिळालेलं आहे आपल्याला चित्रनारायण फादरच्या माध्यमातून. त्याच पद्धतीनं पूज्य बाबासाहेबांचा जन्म आज झालेला आहे. शांततेचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून आज संबंध देशामध्येच नव्हे तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, खेडेगावामध्ये आणि चर्चमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद होत आहे. तर या 135व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याच पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीनं, सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आज आपण बघितलं बौद्ध आणि ख्रिश्चन हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे जगाच्या पाठीवरती असे दोनच धर्म आहे, बौद्ध आणि ख्रिश्चन त्यांचं ब्लड रिलेशन आहे. आणि आपण आता प्रकाशजीने सांगितलं का आपण एकसंघ राहण्याची
काळाची गरज आहे. आपण बघितलं का बौद्ध आणि ख्रिश्चन ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो धर्म पाळतो, पण खऱ्या अर्थानं मी आज या 135व्या जयंतीच्या निमित्तानं ख्रिस्ती बांधवांना एकच विनंती करेन का आपल्या घरावरती निळा झेंडा असला पाहिजे 14 एप्रिलच्या दिनी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या घरामध्ये असला पाहिजे. जर हे दोन्ही जर निळा झेंडावरती बाबासाहेबांचा फोटो जर घरामध्ये असेल तर आपल्याकडे कोणाची वाकडी नजर कोणाची हिंमत नाही, हे या निमित्तानं मी सांगतो. या कुटुंबासाठी असेल, ती सेवा समाजासाठी असेल, याच पद्धतीचं काम आपण यापुढील काळात करत राहू असा यामागचा विशेष आहे. आपला सत्कार करणं हे त्यांचं कर्तव्य नाही, परंतु त्यांना आपल्या कामामध्ये आपले जे गुण या समाजासाठी जे काही पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उपयोगात ते आमच्या कार्यातून दिसले. असेच कार्य या ठिकाणी जे काही बसलेले आहेत, जे विद्यार्थी दर्शक आहेत, त्यांनी पुढील काळामध्ये हे कार्य करावं असा या मागचा उद्देश असतो. मी उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपल्या सर्वांना जय भीम. आज खरोखर थोडक्यामध्ये भेट फार झालेला आहे, परंतु थोडक्यामध्ये एका जुन्या आठवणींना प्रेरणादायक उजाळा देत आहे. आदरणीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने स्कॉलरशिप मिळून शिक्षण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेंट मेरी येथे ज्यावेळेस मला त्यावेळेस स्वर्गवासी आहेत आदरणीय फादर एडमंड डिसोजा यांनी बोलावलं. कुठल्याही प्रकारचा गंध नसताना, अकाउंटची माहिती नाही, गरिबी असल्यामुळं पैशाचा व्यवहार कधी हाताळायला नाही, घरी फक्त सायकल होती, 4 व्हीलर कधी माहिती नाही. परंतु त्यावेळेस हरिश्चंद्र नारायण हे तिथे सुप्रियर होते. त्यांनी सुरुवातीला 2 व्हीलरचं लायसन्स काढून दिलं आणि डायरेक्ट हातामध्ये बुलेट गाडी चालवायला दिली. त्यानंतर 4 व्हीलर त्यावेळेस कमांडर गाडी होती, ती कमांडर गाडी चालवायला दिली, तिचंही लायसन्स काढून दिलं. हाताखाली 40 कर्मचारी होते आणि एवढी असताना सोबत कॅश असायची, अगर फक्त चेकवर सह्या करायची. मी जेव्हा सांगेल तेवढी अमाऊंट ते मी काढून आणायचो, त्याचा अकाउंट ते तिथं शिकलो. आणि ह्या सर्व अनुभव आणि हे सर्व विश्वास या धर्मगुरूंनी त्यावेळेस माझ्यावर दाखवला. यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, तालुकाध्यक्ष अजित कुमार सुडगे सर, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे, प्रमोद शिंदे, निशिकांत पंडित, डॉक्टर संजय दुशिंग, दिलीप सगळगिळे, मंगल सगळगिळे, इग्नाती रुपटक्के, जॉन मोकळ, सुनील संसारे, सतीश तोरणे, अजय लोंढे, सुनील बोरगे, प्रकाश निकाळे, स्वाती पारखे, सोनाली बनसोड या सर्वांची उपस्थिती होती. यावेळी भाऊसाहेब तोरणे सर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक अजित कुमार सुडगे सर यांनी केले, तर शेवटी आभार दीपक कदम यांनी मानलेत. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.